हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास सेकंड युनिट नंबर 1 पोएम नंबर 1.1 हॉलिडेज आर ओर. हॉलिडेज आर ओर. तर सुंदर असे इथे पोयम देण्यात आलेलं आहे. तर या पोयम मध्ये एक लहानसा मुलगा काय म्हणतोय पहा, आपल्याला ते आपण जाणून घेण्याचा इथे प्रयत्न करूया. हॉलिडेज, हॉलिडेज म्हणजेच काय? सुट्ट्या. आर ओव्हर, तर सुट्ट्या काय झालेल्या आहेत? संपलेल्या आहेत. दॅट इज कॉल्ड हॉलिडेज आर ओव्हर. चला तर पोयम तालासुरात कशी म्हणून घ्यायची ते समजून घेऊया. त्यानंतर त्याचं इथे आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. लिसन अँड सिंग. हॉलिडेज आर ओव्हर बट आय एम नॉट ॲट ऑल सॅड. वुड यू लाईक टू नो what makes me so glad? New shoes, new bag, my uniform is new. New books, new class, a new class teacher too. So everything is new and that is really fine. Yet what's old and good as gold are the good old friends of mine. तर अशा प्रकारे सुंदर पोयम इथे आपल्याला सांगण्यात आलेला आहे. चला तर त्याचे इथे आपण एक्सप्लेनेशन पाहून घेणार आहोत. आपल्याला फर्स्ट स्टांजात काय सांगण्यात आलेलं आहे पहा. छोटासा इथे गोंडस मुलगा आहे. काय म्हणतोय पहा आपल्याला तो. हॉलिडेज आर ओव्हर बट आय एम नॉट ॲट ऑल सॅड. वुड यू लाईक टू नो व्हॉट मेक्स मी सो ग्लॅड. तर तो काय म्हणतोय पहा, गोंडस असा मुलगा आपल्याला. हॉलिडेज आर ओव्हर, सुट्ट्या काय झालेल्या आहेत? संपलेल्या आहेत. हॉलिडेज म्हणजेच काय? सुट्ट्या. ओव्हर म्हणजेच काय? संपलेल्या आहेत. बट आय एम नॉट ॲट ऑल सॅड. सुट्ट्या संपल्यात म्हणून मी काय उदास नाहीये. सॅड म्हणजेच काय? उदास नाहीये. वुड यू लाईक टू नो व्हॉट मेक मी सो ग्लॅड. तुम्हाला जाणून घ्यायचंय का? तुम्हाला समजून घ्यायचंय का की मी इतका खुश का आहे? तर सगळे मुलं सुट्ट्या संपतात म्हणून दुखी होतात. छोटेशी मुलं काय करतात? जेव्हा हॉलिडेज संपतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपतात, शाळा सुरू होणार आहे म्हणून सगळे मुलं उदास होतात, सॅड होतात. पण हा जो मुलगा आहे तो उदास होण्याऐवजी काय होत आहे? खूप खुश होत आहे, आनंदी होत आहे. आणि इथे आपल्याला तो सांगतोय की तुम्हाला जाणून घ्यायचंय का मी इतका आनंदी का आहे, मी इतका खुश का आहे. असं येथे फर्स्ट स्टांजामध्ये आपल्याला हा छोटासा गोंडस मुलगा इथे आपल्याला सांगतोय. तर सेकंड स्टांजामध्ये आपल्याला समजावून सांगतोय पहा, तो इतका आनंदी का आहे. तर का आहे हो इतका आनंदी? तर इथे सेकंड स्टांजामध्ये इथे सांगण्यात आलेला आहे न्यू शूज. तर त्याला इथे काय भेटणार आहे? न्यू शूज भेटणार आहे. न्यू शूज म्हणजेच काय? शूज म्हणजेच काय? बूट. स्कूलचे जे बूट्स असतात इथे आपल्याला पिक्चर मध्ये दाखवण्यात आलेला आहे पहा. त्याला काय भेटलेले आहेत? न्यू शूज भेटलेले आहेत. न्यू बॅग भेटलेली आहे. स्कूलची बॅग म्हणजेच काय? दप्तर. माय युनिफॉर्म इज न्यू. तर त्याचा जो शाळेचा गणवेश आहे इथे दाखवण्यात आलेला आहे पहा पिक्चर मध्ये. त्याचा जो युनिफॉर्म आहे तो सुद्धा काय आहे? न्यू आहे, नवीन आहे. न्यू बुक्स, तर त्यासोबत त्याला इथे न्यू बुक्स सुद्धा भेटलेले आहेत. पुस्तके, वह्या भेटलेले आहेत. न्यू क्लास, तर फर्स्ट स्टँडर्ड सोडून तो आता कुठल्या स्टँडर्ड मध्ये जाणार आहे? सेकंड स्टँडर्ड मध्ये जाणार आहे. तर तो त्याच्यासाठी काय आहे? न्यू क्लास आहे, नवीन वर्ग आहे. अ न्यू क्लास टीचर टू. तर त्या न्यू क्लास सोबत त्याला तिथे न्यू क्लास टीचर म्हणजेच काय? वर्ग शिक्षिका सुद्धा येथे त्याला नवीन भेटणार आहे. त्यामुळे तो मुलगा काय आहे? खूप खुश आहे. ग्लॅड म्हणजेच काय? खूप आनंदी आहे. तर थर्ड स्टँजामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा. सो एव्हरीथिंग इज न्यू. तर तो लहान मुलगा काय म्हणते? सगळ्याच गोष्टी काय आहेत? मला इथे नवीन नवीन भेटत आहेत. कुठल्या कुठल्या? शूज, बॅग, युनिफॉर्म, बुक्स, क्लास अँड क्लास टीचर सुद्धा. हे सगळ्या गोष्टी त्याला नवीन नवीन भेटत आहे. अँड दॅट इज रिअली फाईन. आणि हे खूपच माझ्यासाठी काय आहे? छान आहे. असं कोण म्हणतोय? तो लहान लिटिल बॉय किंवा छोटासा गोंडस मुलगा आपल्याला इथे म्हणतोय. ए व्हॉट्स ओल्ड अँड गुड ॲज गोल्ड. पण जुनं काय असतं? तर जुनं हे काय असतं? चांगलं असतं आणि सोन्यासारखं असतं. हा कोण म्हणतोय? तोच असा लहान मुलगा म्हणतोय.
काय म्हणतो, जो जुनं असतं ते कसं असतं, चांगलं असतं आणि कशासारखं असतं, सोन्यासारखं असतं. आर द गुड ओल्ड फ्रेंड्स ऑफ माइन. आणि ते सोनं आणि ते चांगल्या गोष्टी काय आहेत, माझे जुने मित्र आहेत. आणि हे माझे जुने मित्र काय आहेत, चांगले आहेत. माझे फ्रेंड्स काय आहेत, ओल्डच असणार आहेत. सगळ्या गोष्टी जरी मला न्यू न्यू भेटत असणार असल्या तरी, न्यू शूज, बॅग, युनिफॉर्म, बुक्स, न्यू क्लास टीचर जरी भेटत असल्या तरी, माझे जे ओल्ड फ्रेंड्स आहेत ते काय आहेत माझ्यासाठी, ॲज गोल्ड आहेत. काय आहेत, ॲज गोल्ड आहेत, सोन्यासारखे आहेत माझे फ्रेंड्स. असा तो गोंडस मुलगा येथे आपल्याला सांगतोय. तर अशा प्रकारे येथे आपण या पोयमचं एक्सप्लेनेशन येथे करू शकतो. दॅट आफ्टर रीड अँड राईट सांगण्यात आलेलं आहे. रीड म्हणजेच वाचा, राईट म्हणजेच लिहा. हॉलिडे, हॉलिडे म्हणजे सुट्टी. ग्लॅड, ग्लॅड म्हणजे खुश किंवा आनंदी. युनिफॉर्म, युनिफॉर्म म्हणजे गणवेश. क्लास टीचर म्हणजेच वर्ग शिक्षिका किंवा वर्ग शिक्षक. एव्हरीथिंग, एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही. दॅट आफ्टर आपल्याला इथे 2 क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. हाऊ डू यू फील वेन यू कम बॅक टू स्कूल. तर इथे काय क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. जेव्हा तुम्ही सुट्ट्या संपल्यानंतर स्कूलला रिटर्न येता, हॉलिडे संपल्यानंतर जेव्हा तुम्ही स्कूलला रिटर्न येता, तेव्हा तुम्ही कसे फील करता, तुम्हाला कसं वाटतंय, येथे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर पॉसिबल आन्सर आपण असं सांगू शकतो. आय फील व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड बिकॉज आय गेट टू मीट माय फ्रेंड्स अँड टीचर्स आफ्टर अ लॉंग टाइम. कारण सुट्ट्या संपल्यानंतर हॉलिडे संपल्यानंतर आपण आपल्या फ्रेंड्सला भेटत असतो, आपण आपल्या टीचर्सना भेटत असतो आणि खूप उशिरानंतर लॉंग पिरियड नंतर आपण भेटत असतो. त्यामुळे आपण काय असतो, खूप खुश असतो, व्हेरी हॅपी असतो आणि एक्साइटेड सुद्धा असतो. तर अशा प्रकारे येथे आपण पॉसिबल आन्सर सांगू शकतो. त्यात आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. नेम द न्यू थिंग्स यू ब्राउट ऑन युअर फर्स्ट डे ऑफ द स्कूल. तर तुम्ही शाळेच्या पहिल्या दिवशी कोणकोणत्या नवीन वस्तू विकत आणलेल्या आहात, तर त्यांची नावे येथे सांगा असं म्हटलेलं आहे. तर आपण कोणकोणत्या थिंग्स किंवा वस्तू आपण शाळेच्या पहिल्या दिवशी आणतो, तर पॉसिबल आन्सर आहे. ऑन माय फर्स्ट डे ऑफ स्कूल आय ब्राउट अ न्यू बॅग, a new notebooks, a new water bottle and a new compass box. तर अशा प्रकारे येथे आपण पॉसिबल आन्सर सांगू शकतो. दॅट आफ्टर आता आपण पोयम रिलेटेड काही क्वेश्चन आन्सर्स येथे आपण पाहून घेणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग पोयम. तर येथे आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. सो एव्हरीथिंग इज न्यू डॅश डॅश अँड डॅश डॅश द गुड ओल्ड फ्रेंड्स ऑफ माइन. तर हे पोयम मधल्या स्टांजाज मधलं आहे. तर येथून आपल्याला काय करायचे आहे, लाईन फाइंड आउट करून लिहायचं आहे. तर इथे सो एव्हरीथिंग इज न्यू दाखवण्यात आलेलं आहे. तर सो एव्हरीथिंग इज न्यू कुठं आहे, थर्ड स्टांजामध्ये इथे आपल्याला दिसून येतोय. तर सेकंड लाईन काय येणार, अँड दॅट इज रिअली फाईन. अँड थर्ड लाईन येईल, एट व्हॉट्स ओल्ड अँड गुड ॲज गोल्ड. तर अशा प्रकारे येथे आपण हे 2 लाईन्स लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, हॉलिडेज आर ओव्हर डॅश डॅश अँड डॅश डॅश व्हॉट मेक्स मी सो ग्लॅड. तर आन्सर काय येईल पहा, फर्स्ट स्टांजा मधलाच आहे हा क्वेश्चन. हॉलिडेज आर ओव्हर. तर सेकंड लाईन येईल, बट आय एम नॉट ॲट ऑल सॅड. अँड थर्ड लाईन येईल, वुड यू लाईक टू नो. अँड लास्ट वन आहे, व्हॉट मेक्स मी सो ग्लॅड. तर अशा प्रकारे येथे आपण आन्सर्स काय करून घेऊया, फिलअप करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, कम्प्लीट द वेब डायग्राम. तर वेब डायग्राम मध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे, आत आहे क्वेश्चन. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला न्यू देण्यात आलेला आहे आणि ऑलरेडी न्यू सोबत येथे देण्यात आलेला आहे बॅग. तर आपल्याला हे 3 बॉक्सेस काय करायचे आहेत, फिलअप करायचे आहेत. तर न्यू काय काय आहे, त्या गोंडस लहान अशा गोंडस मुलांनी न्यू न्यू थिंग्स, नवीन नवीन वस्तू काय आणलेल्या आहेत, तर सेकंड स्टांजामध्ये इथे आपल्याला दिसून येतोय. तर त्यांनी आणलेला आहे ऑलरेडी न्यू बॅग, इथे लिहिण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला न्यू शूज लिहू शकतो. न्यू ऑलरेडी आहे तर इथे आपल्याला शूज लिहायचं आहे.
युनिफॉर्म सुद्धा लिहून घेऊ शकतो. तर मी इथं लिहिलेलं आहे बुक्स अँड क्लास आणि इथं तुम्ही न्यू क्लास टीचर सुद्धा म्हणून लिहून घेऊ शकता. That after question number 3, answer in one word. फर्स्ट वन क्वेश्चन आहे, व्हॉट इज ओव्हर ॲट द बिगिनिंग ऑफ द पोयम. पोयमच्या सुरुवातीला, कवितेच्या सुरुवातीला आपल्याला काय संपलेले आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर काय संपलेलं आहे हो? तर हॉलिडेज संपलेले आहेत. हॉलिडेज काय झालेले आहेत? ओव्हर झालेले आहेत. तर इथं आन्सर काय येईल? हॉलिडेज. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, व्हॉट व्हॅल्युएबल मेटल्स इज कम्पेअर टू द ओल्ड फ्रेंड्स. तर ओल्ड फ्रेंड्स सोबत इथं फ्रेंड्सना कोणासोबत कम्पेअर केलेलं आहे? तर फ्रेंड्सला कुठल्या मेटल सोबत कम्पेअर केलेलं आहे? गोल्ड सोबत कम्पेअर केलेलं आहे. पहा, पोएम मध्ये आपल्याला लास्ट सेकंड लाईन मध्ये गोल्ड दिसून येतोय. तर गोल्ड हा काय आहे? मेटल आहे. तर ओल्ड फ्रेंड्सला गोल्ड सोबत कम्पेअर केलेलं आहे. तर इथं आन्सर काय येईल? गोल्ड येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, रायमिंग वर्ड्स. तर आपल्याला पोएम मधले रायमिंग वर्ड्स काय करायचे आहेत? सर्च आउट करून शोधून लिहायचे आहेत. तर आन्सर्स काय येईल पहा, सॅड, ग्लॅड, न्यू, टू, फाईन, माइंड. तर अशा प्रकारे 3 पेअर्स इथे आपल्याला रायमिंग वर्डचे दिसून आलेले आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, सिंग्युलर अँड प्लुरल्स लिहून काढायचे आहेत आपल्याला. तर फर्स्ट वन आहे हॉलिडे, झालं हॉलिडेज. शूज सांगण्यात आलेला आहे. शूज हा प्लुरल आहे. तर इथे आपल्याला सिंग्युलर लिहायचं आहे. शूजचं झालं शू आणि फ्रेंड आहे. तर फ्रेंडचा प्लुरल झाला फ्रेंड्स. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सिंग्युलरचा प्लुरल किंवा प्लुरलचं सिंग्युलर करून इथे लिहायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, हिडन वर्ड्स. आपल्याला हिडन वर्ड्स लिहायचे आहेत खालच्या वर्ड्स मधून. फाइंड ॲट लिस्ट 2 वर्ड्स. 2 वर्ड्स तरी लिहायचे आहेत. कमीत कमी 2 लेटर्स किंवा 3 लेटर्स ते असणं गरजेचं आहे. तर इथे आपल्याला टीचर देण्यात आलेले आहे. तर टीचर मधून आपण ईच लिहू शकतो, टी लिहू शकतो, हर लिहू शकतो, कॅट सुद्धा लिहू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे एव्हरीथिंग. एव्हरीथिंग मधून आपण एव्हरी, थिंग, व्हेरी आणि थीन सुद्धा इथे लिहू शकतो. अँड लास्ट वन आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. तर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स मध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे, हाऊ डू यू फील वेन युअर स्कूल रिओपन्स आफ्टर अ लॉंग वेकेशन्स अँड वाय. खूप वेळेनंतर ना तुमचं स्कूल काय होत आहे? रिओपन होत आहे, पुन्हा चालू होत आहे. तर तुम्ही तेव्हा कसं फील करता आणि तुम्हाला काय वाटतं हे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर पहा, पॉसिबल आन्सर काय येईल? आय फील व्हेरी एक्साइटेड वेन माय स्कूल रिओपन्स. मी काय होते? खूप एक्साइटेड होणार आहे. कधी? जेव्हा माझी स्कूल रिओपन्स होणार आहे. का? तर वाय म्हणलेलं आहे. का तुम्ही एवढे एक्साइटेड झालात? फील असं का झालात? बिकॉज आय गेट टू मीट माय बेस्ट फ्रेंड्स अगेन. कारण मी माझ्या बेस्ट फ्रेंड्सना पुन्हा काय करू शकते? भेटू शकते. मीट म्हणजेच काय? भेटणे. शेअर माय हॉलिडे स्टोरी विथ देम. माझ्या सुट्ट्यांमधल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही स्टोरीज आहेत, मी त्यांच्यासोबत काय करू शकते? शेअर करू शकते. अँड स्टार्ट युजिंग न्यू स्कूल बॅग्स अँड बुक्स. आणि माझे न्यू स्कूल बॅग्स आणि बुक्स मी काय करू शकते? यूज करायला इथे स्टार्ट करू शकते. तर अशा प्रकारे इथे आपण पर्सनल रिस्पॉन्स सांगू शकतो. तर आज इथे आपण पोयम नंबर 1.1 हॉलिडेज आर ओव्हर हा सुंदर असा इथे पोयम एक्सप्लेन केलो. त्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स पाहिलो आणि पोयम बेस्ड एक्स्ट्रा क्वेश्चन आन्सर्स इथे आपण पाहून घेतलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.